आज मलकापूरच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये भव्य अशी सभा आयोजित करण्यात आली। या प्रभागामध्ये लोकांना पक्की राहण्याची घरं देण्याच्या बाबतीमधला संकल्प सभेच्या निमित्तानं आम्ही केलेला आहे। पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना पक्की राहण्याची घरं देण्याच्या बाबतीमधला संकल्प आहे। देशामध्ये 2014 पासून 2024 पर्यंत 3 कोटी पक्की राहण्याची घरं देशातल्या नागरिकांना देण्याचं काम मोदी साहेबांच्या सरकारने केलेलं आहे। आणि ह्या 5 वर्षामध्ये 2024 पासून 29 पर्यंत मोदी साहेबांच्या सरकारने एक धोरण केलेलं आहे की आणखीन 3 कोटी पक्की घरं ही या देशामधल्या लोकांना द्यायची आहेत। या परिसरामध्ये एक मोठी समस्या होती की जी स्थलांतरित लोक होती, ज्यांच्या इथं झोपडपट्ट्या होत्या, त्या लोकांना सगळ्यात मोठी अडचण प्रधानमंत्री आवास योजनेची घरं करत असताना अशी होती की जमिनीचा 7/12 हा कराड नगरपालिकेच्या नावाने निघत होता। तो 7/12 मलकापूर नगरपालिकेच्या नावाने निघण्यासाठी अनेक लोकांनी पाठपुरावा केला। मग आदरणीय मनोहर भाऊ असतील, हनुमंतराव तात्या असतील, या सगळ्या टीमनी खूप पाठपुरावा केला आणि आता 7/12 मलकापूर नगरपालिकेच्या नावाने निघतोय। आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या विभागामध्ये असणाऱ्या 576 कुटुंबांना पक्की राहण्याची घरं देण्याबद्दल प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून एक भव्य असा प्रकल्प या परिसरामध्ये राबवण्याच्या बाबतीमधला एक ब्लूप्रिंट किंवा एक भविष्यातला प्लॅन हा आम्ही केलेला आहे। आणि या प्लॅननुसार 576 कुटुंबांना पक्की राहण्याची घरं 6 हेक्टर जागेमध्ये देण्यासाठीचं एक भविष्यातली आम्ही अधोरेखित केलेला आहे प्लॅन। आणि तो प्लॅन मंजूर करून वरची एखादी एजन्सी माडासारखी आणता येते का याचा सुद्धा आम्ही योग्य तो विचार करणार आहे। आणि किफायतशीर घरं आमच्या भागामधल्या लोकांना कशी उपलब्ध करून द्यायची याच्यावर पूर्ण अभ्यास येणारी नगरपालिका देखील, नगरपालिकेचे जे निवडून येणारे लोक आहेत हे देखील करतील। आणि शासनाच्या माध्यमातून आम्ही हा प्रकल्प इथं राबवून अनेक वर्षापासून स्वतःच्या हक्काच्या घराची प्रतीक्षा असणाऱ्या लोकांना स्वतःची हक्काची घरं मिळवून देण्याच्या बाबतीमधलं काम करणार आहोत। हेच खऱ्या अर्थानं आम्ही आजच्या या सभेच्या निमित्तानं सांगितलं। आणि निश्चित स्वरूपी कराड असेल, मलकापूर असेल, हे झोपडपट्टी मुक्त करण्याचा माझा जो संकल्प आहे तो आम्ही येणाऱ्या 4 वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत।